नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो यावर आधारित IMP जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणारे ICDS यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सुपरवायझर ICDS वर आधारित महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण चर्चा करूया। काय पहिला प्रश्न, किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बालिका मंडळात सेवा करण्यासाठी ICDS अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ आहे, यामध्ये आपण ऑप्शन न घेता डायरेक्ट उत्तर कव्हर करणार आहोत। तर बघा, किशोरी शक्ती योजनेअंतर्गत बालिका मंडळात सेवा करण्यासाठी ICDS अंतर्गत किती अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, 10% अंगणवाडी कार्यकर्त्याची निवड करण्यात येते। आता याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया। किशोरी शक्ती योजना नेमकं काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किशोरी शक्ती योजना ज्याला आपण KSY या शॉर्ट फॉर्मने ओळखतो, याची उद्दिष्ट बघा, किशोरवयीन मुलींना सक्षम करणे जेणेकरून त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेऊ शकतील आणि किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी सर्वांगीण उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते आणि किशोरवयीन मुलींच्या जीवनात त्यांच्या हस्तक्षेपाद्वारे बदल घडवून आणणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा म्हणजे कोणत्या किशोरी शक्ती योजनेचा म्हणजेच KSYचा हा उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, आपल्या शरीराला पुढीलपैकी कोणत्या पोषक तत्वांची गरज असते? तर बघा, स्निग्ध पदार्थ, खनिज, पाणी याची प्रामुख्याने आपल्या शरीराला काय या पोषक तत्वांची गरज असते। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, ICDS कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण त्यांच्या आयोजन समन्वय करणारी अग्रगण्य संस्था कोणती? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ICDS कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यांचे आयोजन समन्वय करणारी अग्रगण्य संस्था कोणती आहे? तर तिचं नाव आहे लिपसीड। तिचं नाव काय आहे? लिपसीड। या ठिकाणी निपसीड झालेलं आहे, परंतु तिचं नाव आहे लिपसीड, ही अग्रगण्य संस्था आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, पुढीलपैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो? पुढीलपैकी कोणास पूरक पोषण आहार दिला जातो? तर बघा, कोणाला दिला जातो पुढीलपैकी पूरक पोषण आहार? तर त्याचं उत्तर आहे 6 वर्षापर्यंतची लहान मुले, त्यानंतर गर्भवती माता आणि स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार दिला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, साधारणतः अंगणवाडीतील बालकांचे वजन किती वेळा घेतले जाते? हा प्रश्न साहजिक आहे, सगळ्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीतच असेल। किती वेळा घेतले जाते? तर महिन्यातून एकदा तरी साधारणतः अंगणवाडीतील बालकांचे वजन हे घेतले जाते। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, सर्वलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। असे महत्त्वाचे प्रश्न आपल्या या ठिकाणी काय आहे आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नाची पातळी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक करून घ्या। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य। हे काय आहे? पहिलं राज्य आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या आहेत? तर बघा, कोण गोष्टी अत्यावश्यक असतात अंगणवाडी केंद्रासाठी? काय? खेळणी व इतर साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असावी, त्यानंतर शौचालयाच्या सुविधा असाव्यात आणि बाहेरील खेळांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी। अशा ठिकाणी काय अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक गोष्टी असाव्या लागतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाचे स्थापन करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा, हिमाचल प्रदेश हे काय आहे? पहिलं राज्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया,
अंगणवाडी मदतनीसांची विशेष कर्तव्य कोणती आहेत? अंगणवाडीमध्ये जे मदतनीस असतात त्यांची विशेष कर्तव्य तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. तर बघा कोणती आहेत विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लहान मुलांना घरी जाऊन आणणे व पोहोचवणे हे मुख्य काम किंवा मुख्य कर्तव्य कोणाचं आहे? अंगणवाडी मदतनीसांचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो? तर बघा मित्रांनो, केव्हापासून मानण्यात येतो आंतरराष्ट्रीय महिला दिन? तर ते साल आहे 1975 या वर्षापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन हा काय होतो? मानण्यात येतो किंवा साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी ICDS या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? ICDS या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत असं तुम्हाला त्यांनी काय केले? ओळखायचे सांगितलेले. तर ICDS या योजनेचे लाभार्थी सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, कारण बऱ्याच वेळेस विश्लेषणाच्या माध्यमातून या प्रश्नावर आपण चर्चा घेतलेली आहे. आपले जर पहिले व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर येणार असेल. काय आहे? गर्भवती महिला, स्तनदा माता, त्यानंतर किशोरवयीन मुली आणि 15 ते 45 वर्ष वयोगटातील अन्य महिला हे काय आहे? ICDS या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय पहा. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करता येते? मित्रांनो, किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करता येते? तर 1000 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल डोंगराळ किंवा दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काय आहे? अंगणवाडी स्थापन करता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आला? तर बघा 1995. काय? 1995 या वर्षी संयुक्त राष्ट्राचा महिला विकास निधी हे स्थापन करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कुपोषणाच्या चक्रामधील अंतर्भूत घटक ओळखा. काय प्रश्न आहे? कुपोषणाच्या चक्रामधील अंतर्भूत घटक ओळखायचा आहे. तर बघा कुपोषणाच्या चक्रामधील आपल्याला अंतर्भूत घटक ओळखायचा आहे. कोणकोणते आहेत कुपोषणाच्या चक्रामधील अंतर्भूत घटक? एक आहे बालविवाह, दुसरा आहे मुलींची उपेक्षा आणि तिसरा आहे असुरक्षित मातृत्व. हे काय आहे? कुपोषणाचे चक्रामधील अंतर्भूत घटक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला? मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा. बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जे जे महत्त्वाचे आहेत तेच आपण कव्हर करत आहोत. तर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा आणि आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर करून ठेवा. महत्त्व काय आहे? मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला? तर तो 1969 या वर्षी मुलांच्या जन्माच्या नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा आपल्या भारतामध्ये अंमलात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. ICDS या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण असणे अपेक्षित आहे? कोण असणे अपेक्षित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा IMP प्रश्न आहे. ICDSच्या वरती या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाची पातळी जर आवडत असेल तसं कमेंटमध्ये मला कळवा आणि व्हिडिओला लाईक करत चला. ICDS या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण असणे अपेक्षित आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा 0 ते 6 वर्ष गटातील बालके, त्यानंतर गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली हे काय आहे? ICDS या कार्यक्रमाचे लाभार्थी असणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 2005 या वर्षी याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. कुपोषणाच्या वास्टिंग या प्रकारचा निर्देशांक पुढीलपैकी कोणता आहे?
तर बघा कोणता आहे कुपोषणाच्या वॉस्टिंग या प्रकारचा निर्देशांक सम आणि मम हे काय आहे वॉस्टिंग या प्रकारचा निर्देशांक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया 24 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो। 24 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बालकांचे वजन साधारण वजनपेक्षा 2 HD ने कमी असेल तर त्यास काय म्हणतात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर काय म्हणतात त्याला 2 HD ने कमी असेल तर बालकाचे वजन साधारणपणे मीडियम अंडरवेट असे याला म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सुधारित बाहेर योजनेमध्ये कोणत्या वयोगटातील पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यात येते। तर बघा कोणत्या वयोगटातील पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यात येते 18 ते 55 या वयोगटातील पीडित महिलांचे पुनर्वसन हे सुधारित बाहेर योजनेमध्ये करण्यात येते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ICDS कार्यक्रमांतर्गत किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली। ICDS कार्यक्रमांतर्गत किशोरी शक्ती योजना ही 2005 या वर्षापासून काय किशोरी शक्ती योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी शक्ती योजनेअंतर्गत साधारणतः किशोरींसाठी एक बालिका मंडळ कार्य करते म्हणजे किती किशोरींसाठी एक बालिका मंडळ कार्य करते असं त्यांना प्रश्न विचारायचा आहे। तर 30 हे 30 इतके मंडळ काय करतं कार्य करतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दैनिक कार्यक्रमामध्ये पूर्वशालेय शिक्षणासाठी किती वेळ देणे अपेक्षित आहे। तर बघा किती वेळ देणे अपेक्षित असते दैनिक कार्यक्रमामध्ये पूर्वशालेय शिक्षणासाठी 2 म्हणजे 2 वेळ देणे अपेक्षित असते। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका यावर आधारित जे काही ICDS यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून व बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून आजचा हा सदरचा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडी सुपरवायझरचा फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्की होणारच आहे व सर्वच विद्यार्थ्यांसाठी जे कोणी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो।